नमस्कार, मी दत्ता कानवटे एक्सप्लेनर मध्ये आपलं स्वागत। आज मराठवाड्यामध्ये दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, ते म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी परळी तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासर आणि माहेरच्या लोकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हे रास्ता रोको आंदोलन बीड ते परळी या रस्त्यावरती करण्यात येत होतं। सुरुवातीला त्यांच्या गावामध्ये हे आंदोलन सुरू झालं, मात्र दुसऱ्या बायपासने वाहनं काढून देण्यात आल्यानंतर सगळे गावकरी उठले आणि त्या बायपासवरती येऊन बसले। त्या ठिकाणी त्यांनी रस्ता रोको केला। 1 तासाभरानंतर पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको जो आहे तो मागे घेण्यात आला। साधारणपणे 4 ते 5 तास हा रास्ता रोको जो आहे तो त्या ठिकाणी चालला। या रास्ता रोको मध्ये एक व्यक्ती सहभागी झाली होती, ज्यावरून सुद्धा एक वेगळं वादंग निर्माण झाले। त्या व्यक्तीचं नाव आहे विजय सिंह उर्फ बाळा बांगर। बाळा बांगर हे वाल्मिक कराड यांचे विरोधक आहेत। खरं तर सुरुवातीला बाळा बांगर हे वाल्मिक कराडचे मित्र होते, मात्र ते त्यांच्या विरोधात गेले आणि वाल्मिक कराड हे जेलमध्ये गेल्यानंतर बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। वाल्मिक कराड यांनी बाळा बांगर यांना मारण्याची धमकी देत त्यांच्या सगळ्या संस्था वाल्मिक कराडच्या नावावर करण्याचा मागणी केली होती, असा खुलासा त्यांनी केला। आणि वाल्मिक कराडचा एका महिलेसोबतचा फोटो सुद्धा बाळा बांगर यांनी व्हायरल केला होता आणि त्या अनुषंगाने सुद्धा बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। महादेव मुंडे प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणामध्ये सुद्धा बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्या विरोधात चांगलीच आघाडी उघडलेली आहे। मात्र हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड आणि बाळा बांगर यांची पत्नी यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती समाज माध्यमांवरती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। ज्या ऑडिओ क्लिप मध्ये बाळा बांगर यांची पत्नी बाळा बांगर यांच्यावरच गंभीर आरोप करते। हा संवाद जो आहे तो वाल्मिक कराड आणि बाळा बांगर यांची पत्नी या दोघांमध्ये आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड हा बाळा बांगर यांच्या पत्नीला फोन करतो आणि बाळा बांगर यांच्या पत्नीने बाळा बांगर यांच्याबद्दलच एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती। ती फेसबुक पोस्ट डिलीट करण्याचा आग्रह धरतो। मात्र ही फेसबुक पोस्ट डिलीट करण्याच्या निमित्ताने झालेल्या या फोन कॉलवरती बाळा बांगर यांच्या पत्नीने बाळा बांगर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत, ज्यामध्ये कौटुंबिक छळाचा तर आरोप केलेलाच आहे। मात्र दुसऱ्या बाजूला बाळा बांगर आपल्याला नांदवत नसल्याचं आणि बाळा बांगर यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झालेला आहे, त्या मुलाची काळजी सुद्धा घेत नसल्याची खंत त्या क्लिपमध्ये व्यक्त केलेली आहे। ही महिला हे सगळं बोलत असताना वाल्मिक कराड मात्र सातत्याने तिला सांगत राहतात की काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि फेसबुक पोस्ट जी आहे ती डिलीट करावी लागेल। त्यावेळेला ती महिला म्हणते की ही फेसबुक पोस्ट अण्णा तुमच्या सांगण्यावर मी डिलीट करेल, पण माझं काय ते मिटवा। हे मिटवा म्हणत असताना एकतर मी नांदायला तयार आहे, मला नांदायला घेऊन चला, नाही तर बाळा बांगरला त्याची अर्धी प्रॉपर्टी मला द्यायला सांगा, असं सुद्धा सांगत आहे। आणि त्याचबरोबर बाळा बांगरने आपल्या चारित्र्यावरती आक्षेप घेतलेले आहेत, चारित्र्यावरती आरोप केलेले आहेत असाही उल्लेख करते। त्याबरोबरच बाळा बांगरचे एका महिलेसोबत संबंध आहे, तो त्या महिलेला घेऊन का फिरतो आहे आणि बाळा बांगरचे अनेक मुलींसोबत सुद्धा संबंध असल्याचा आरोप ती संबंधित महिला करते। ही सगळी ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बाळा बांगरने सुद्धा यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ज्यात बाळा बांगर म्हणतात की माझं कौटुंबिक प्रकरण बाहेर काढून मला फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मी जो जबाब दिलेला आहे तो जबाब सुद्धा पोलिसांनी आता समोर आणावा, ज्या जबाबामध्ये मी या संदर्भामध्ये सुद्धा बोललेलो आहे, असं सुद्धा बाळा बांगर यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकूण काय तर बाळा बांगर आणि वाल्मिक कराड यांचे पूर्वीचे मधुर संबंध या ऑडिओ क्लिप मधून समोर दिसतात। मात्र आता बाळा बांगर आणि वाल्मिक कराड हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचं नक्की कुठल्या कारणावरून बिनसलं हे सुद्धा एक महत्त्वाची समजून घेण्यासारखी बाब आहे। सध्या मात्र बाळा बांगर यांच्या पत्नींची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, मात्र त्यांच्या पत्नीचं ही जी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ती 2023 सालची आहे, ती आत्ताची नाही, असं बाळा बांगर यांचा खुलासा आहे। त्यामुळे बाळा बांगर यांच्या पत्नीचं नक्की आत्ता म्हणणं काय आहे हे सुद्धा समजून घेणं या निमित्ताने महत्त्वाचं असेल। मात्र सध्या बाळा बांगर विरुद्ध वाल्मिक कराड असा सुद्धा वाद पेटल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दुसऱ्या बाजूला महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे आपल्याला न्याय मिळावा यासाठी सातत्याने आंदोलन करतायत। पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांनी वेश घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही। त्यामुळे ही चर्चा आणखी काही काळ सुरूच राहील असं चित्र पाहायला मिळतंय। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।